नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पैठणकर स्वागत करतो तुमचं माझ्या या YouTube चॅनलमध्ये. आपल्याला माहीतच आहे की आपण स्पर्धा परीक्षा पेपरचे विश्लेषणाची ही सिरीज सुरू केलेली आहे. याच्या आधी माझा भाग एक मी माझ्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तरी तो तुम्ही सर्वांनी पाहावा, जेणेकरून स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या प्रश्नाचे विश्लेषण तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचे ते समजेल. तर चला आपण सुरू करूयात की स्पर्धा परीक्षा पेपरचे विश्लेषण. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 मी तुम्हाला माझ्या आय बॉक्स मध्ये देईलच, तरी सुद्धा तुम्ही आता हा पाहिजे. बघा काय दिलेले आहे आपल्याला की 5 मीटर लांबीची दोरी 19 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. आता आपल्याला सर्वात अगोदर काय करायचंय, 5 मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करून घ्यायचंय. मग 5 मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल की 5 गुणिला 100 म्हणजेच काय, तर आपल्याला इथे भेटेल की 5 गुणिला 100 500. आता तो काय म्हणतो की 19 ठिकाणी कापली, म्हणजेच आता आपल्याला काय करायचंय की याला 19 न भाग द्यायचा आहे. तर आपलं हे सर्व येते 26.31. म्हणजेच काय, आपण करूनही पाहूया. 500 भागिला 19, 19 एक 19, 19 दोन्ही 38, उरले किती 12, वरचा घेतला 0. आपण 6 घेऊयात. 6 एक 7 9 सखी 54, उरले किती 5, आणि 6 एक 6, 6 5 11, 6 5 11, 10 तून 4 गेले 6 राहिले, 0 0 दिला पॉइंट घेतला 0. 19 एक 19, 19 38, 19 त्रिक, आता 3 जर घेतलं 9 त्रिक 27 ला 7, ह्याचे आले 2, 3 एक 3, 3 2 5, 57. आपण काय करायचं, याच्यातून उरले 3, घेतला 0, म्हणजे 19 एक 19. बस आपल्याला राहिलेलं उत्तर काय आहे 11. आपल्याला पॉइंटच्या नंतरच्या दोनच संख्या घ्यायच्या असतात, त्यामुळे आपलं उत्तर येईल की 26.31. बघा ते म्हणते 5 मीटर लांबीची दोरी 19 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती, तर प्रत्येक तुकड्याची लांबी असणार आहे आपली 26.31 सेंटीमीटर. पहा आपल्याला परत दुसरा प्रश्न बघूया. एका फेरीवाल्याने डझनाला 144 रुपये दराने आंबे खरेदी केले आणि प्रत्येकी 15 रुपया दराने विकले, तर त्या फेरीवाल्याला किती रुपये नफा झाला. आता तुम्हाला माहित असं कळेल की डझनामध्ये 12 असतात, म्हणजे 12 आंबे त्याने 144 रुपयाला खरेदी केले. याचाच अर्थ असा की एक आंबा आपल्याला 12 रुपयाला पडलाय. एक आंबा 12 रुपयाला मिळाला. मग काढायचं कसं, तर यावेळेस वापरायचं एकमान पद्धत. आणि एकमान पद्धत म्हणजे काय, की एका संख्येवरून अनेक वस्तूंची किंमत काढताना गुणाकार करावा आणि अनेक वस्तूवरून एका वस्तूची किंमत काढण्यासाठी भागाकार करावा. मग आपण अनेक वरून एका वस्तूची काढली, 12 ला 12 ने भागली, तर उत्तर येते आपल्याला एका याचं 12 रुपये. 12 चा वर्ग 144 आहे. मग आता विचारते की प्रत्येकी 15 रुपया दराने, मग 12 गुणिला 15 बरोबर 15 दोन्ही 30 ला 0, हातचे 3, 15 एक 15, 15 3 18, 180. म्हणजे त्याने टोटल आता 15 रुपये प्रतिने विकले तर त्याला 180 रुपये मिळतात. पण तो काय म्हणतोय की या दराने विकले तर त्या फेरीवाल्याला किती रुपये नफा झाला. मग नफा झालाय तर मोठ्या संख्येमधून आपण लहान संख्या वजा करूया, बघू काय होते. त्याच्यातून इथे गेला 10 झाले, 10 तून 4 गेले 6 राहिले, 7 4 गेले 3, 1 0, म्हणजे त्याला त्या फेरीवाल्याला 36 रुपये नफा झाला. किती रुपये नफा झाला, तर 36 रुपये नफा झाला. अशा पद्धतीनं तुम्हाला बघायचं, एक एक सर्व सोडवायचे. नफा तोटाच्या मध्ये हा येतो, तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो.
आता म्हणतो की एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1053 चौरस मीटर असून त्याची लांबी 39 मीटर आहे, तर त्याची रुंदी किती? तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बरोबर लांबी गुणिला रुंदी. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी. पण आयताचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 1053 आणि लांबी दिलेली आहे 39 गुणिला रुंदी. रुंदी काढायची आपल्याला मित्रांनो. तर रुंदी काढायची तर आपण बघूयात रुंदी बरोबर काय येईल. रुंदी बरोबर 1053 भागाकारात राहतील 39. बघूया आपण भाग घालून. 39 एक 39 दोनने भाग घालून 9 दुनी 18 18 शिला 8 हातचा आला 1 18 शिला 8 हातचा आला 1 3 दोन्ही 6 आणि 1 7 78 उरले किती 15 तून इथं राहिले 7 आणि 9 तून 7 गेले 2 27 वरचे घेतले 3 3 न भाग घालून बघ 7 न भाग घालून बघूया 7 9 63 63 शिला 3 हातचे आले 6 7 21 21 आणि 6 27 म्हणजे आपला पूर्ण भाग गेलेला आहे. तर आयताची रुंदी किती सेंटीमीटर असायला पाहिजे. सॉरी सेंटीमीटर नाही मीटर असायला पाहिजे. तर आयताची रुंदी विचारली होती त्यांनी किती आहे. तर आयताची रुंदी आहे 27 मीटर. आयताची रुंदी 27 मीटर. तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा आपला पुढचा प्रश्न आहे. एका व्यापाऱ्याने तांदळाच्या 17 बॅगा 1020 रुपयाला विकल्या. त्यामध्ये 51 रुपये तोटा झाला. तर प्रत्येक बॅगची खरेदी किंमत किती. आता 17 बॅगा 1020 रुपयाला विकल्या. तर आपल्याला सगळ्यात अगोदर काढायचे की एका बॅगची खरेदी किंमत किती होती. तर एका बॅगची खरेदी किंमत काढण्यासाठी 1020 भागीला 17 करायचे. तर 17 सकी 102 याचाच अर्थ एका बॅगची खरेदी किंमत निघलेली आहे आपल्याला इथं 60 रुपये. पण त्याचबरोबर तो काय म्हणतो की त्यामध्ये 51 रुपये तोटा झाला. मग एका बॅगची किंमत 60 रुपये तर 51 रुपये म्हणजे एका बॅग मागे किती रुपये तोटा झाला ते बघण्यासाठी परत आपल्याला काय करायचंय 51 भागीला 17 म्हणजे 3 रुपये. तर प्रत्येक बॅग मागे त्याला किती रुपये तोटा झाला 3 रुपये तोटा झाला. तर तो विचारतो की खरेदी किंमत किती होती. खरेदी किंमत काढणं सोपं झालं. आता एका बॅगची किंमत प्लस एका बॅगवर झालेला तोटा. मग एका बॅगची खरेदी किंमत 60 रुपये प्लस त्याला तोटा झाला 3 रुपये. तर त्या बॅगची एका बॅगची खरेदी प्रत्येक बॅग म्हणते ना. तर प्रत्येक बॅग म्हणजेच काय तर आपल्याला एका बॅगची काढायची. तर एका बॅगची खरेदी किंमत होती 63 रुपये. एका बॅगची खरेदी किंमत येईल 63 रुपये. पहा आपला समोरचा प्रश्न आहे. एका 30 बाय 25 बाय 15 सेमी मापाच्या पेटीत 5 बाय 5 बाय 5 सेमी मापाच्या किती डब्या मावतील. तर बघा जर प्रश्नामध्ये तुम्हाला सेमीच्या जागी मीटर मध्ये दिलेलं असेल तर त्या मीटरचं रूपांतर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये करावे लागेल. कारण समोरचं जे दिलेलं आहे ते आपल्याला सेमीचं दिलेलं आहे म्हणजेच आणि इथं पण सेमी दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आता याला काही चेंज करायची गरज नाही. जर उदाहरणार्थ इथं जर 30 मीटर दिलं असतं तर आपण त्याला केलं असतं 30 गुणिला 100 बरोबर 3000 सेंटीमीटर झालेलं असतं. पण तसं काही आपल्याला मीटर मध्ये दिलेलं नाहीये. जर मीटर मध्ये आल्यास त्याचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करून घ्यायचे. मग बघूया आपण काय दिले. 30 बाय 25 बाय 15 मापाच्या सेमी मापाच्या पेटीत 5 बाय 5 बाय 5 मापाच्या सेमी मापाच्या किती डब्या मावतील. तर बघूया 5 एक 5 5 सक 30 5 5 25 आणि 5 त्रिक 15. मग बघा 6 पंचे 30 आणि 30 त्रिक 90.
90 डब्या मावतील. 90 डब्या मावतील. अशा पद्धतीने आपण इथे 5 प्रश्न पाहिलेले आहेत. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.